पूजा कपिल खोराटे यांचं वारं जोरात आहे. यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. कामाची पद्धत अगदी उत्कृष्ट आहे. आमदार साहेबांच्यामुळे जरा ताकद जास्त इकडे आहे. तळागाळाच्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचतात. गोरगरिबांच्यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तिने सहकार्य केलं, रस्ता केला आमच्या आंबेडकर साहेबांनी. त्यामुळे आणि आंबेडकर साहेबांचं ह्यांना पाठिंबा आहे. जास्त आमदार साहेबांचं या मतदारसंघात काम चांगलं आहे. सरवडे मतदारसंघात काय होणार? शिवसेनेचा धनुष्यबाण येणार. पूजाताईच निवडून येणार. नक्की निवडून येणार. त्यात काही शंका बाळगायची गरज नाही आहे. पण पुढे पण जरा उमेदवार तगडं दिली आज त्यांच्या विरोधात. देऊन देत की आम्ही आहे की उभा, आम्ही धनुष्यबाणालाच मत देणार. त्यामुळे काही अडचण येणार नाही. 100% सीटा ह्या निवडून येणार आहेत. त्यामध्ये आज मी तुम्हाला ग्वाही देत आहे. 7%ला 100% गुलाल हा आमच्यावर पडणार आहे, त्या सीटवर पडणार आहे. त्याची काही शंका बाळगायची गरज नाही आणि कुठल्याही ज्योतिषाची ह्याला गरज नाही आहे. ते स्पष्ट चित्र दिसत आहे. राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ सरवडे हा आहे. हा सरवडे मतदारसंघामध्ये आता आपण आलेलो आहे. सरवडे मतदारसंघातील जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे या संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीचं नेमकं वारं कोणाचं आहे, कुणाची हवा हे जाणून घेणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे. तुमच्या मतदारसंघातून कोण उमेदवार आणि कुणाचं वार आहे? सध्या तरी शिवसेनेचा वार आहे. कोण आहेत उमेदवार? आमचे खोराडे साहेबांच्या सून आहेत. बरं. त्यांचं वारं चांगलं आहे. काय खोराडे वहिनींचं काम आहे? त्यांचा जवळजवळ 50-60 वर्षे वारसा आहे खोराडे साहेबांचा. हां. त्याच्यामुळं त्यांची जास्त हे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आमदार साहेबांच्यामुळे जास्त आमदार साहेबांचं या मतदारसंघात काम चांगलं आहे. बरं. त्यामुळे जरा त्याची प्लस पॉईंट आहे. खोराटेंचा मतदारसंघामध्ये वावर असतोय का? त्यांची काय कामं झालेली आहेत काही? साहेबांचे जुनी पहिल्यापासून कामं असल्यामुळे त्यांच्या ह्याच्यामुळे हे होणार. या सरवडे मतदारसंघात काय होणार? शिवसेनेचा धनुष्यबाण येणार. शिवसेनेचा धनुष्यबाण. हो. बरं. आमदार साहेबांची सीट आमदार साहेबांच्यामुळे जरा ताकद जास्त इकडे आहे. मग तुमचे उमेदवार कोण म्हणायचे? आमची खोराडे. खोराटेंची. हो. बरं. मग ह्या वेळेला 7 तारखेला काय होईल? काय धनुष्यबाण निवडून येणार 100%. मामा सरवडे मतदारसंघात वारं कुणाचा? सरवडे मतदारसंघात जर विचार करायला गेला तर पूजा कपिल खोराटे यांचं वारं जोरात आहे. बरं. का बरं? त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पाठीमागे भरपूर असल्यामुळे साहेबांचं कार्य तसं होतं. साहेबांचं कार्य स्वतः आता त्यांनी भरपूर काम केलेले आहेत सरवडे मतदारसंघामध्ये. काय कामं केली? लाईट असेल, गटार असेल, रस्ते असतील, पाणी, हां. भरपूर कामं त्यांनी केलेले आहेत. त्या माध्यमातून त्या उमेदवाराच्या पाठीमागून जोरात मोठा वारसा असल्यामुळे ही सीट 100% निवडून खोराटेंची मतदारसंघामध्ये येतात का होती लोक? येतात हं? येतात काही चौकशी बिवशी काय करतात? करतात कसं आहे चौकशी काम कर. एकंदरीत त्यांचं? चांगलं काम आहे. बरं. मग काय होईल या निवडणुकीमध्ये? या निवडणुकीमध्ये 100% धनुष्यबाण निवडून येणार. 7 तारखेला गुलाल आम्ही उधळणार. काही नागरिक इथं बसलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या सरवडे मतदारसंघामध्ये नेमकं कुणाची हवा आहे आणि कुणाचं वार आहे. मामा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, कुणाचं वार आहे? सरवडे मतदारसंघामध्ये आता जर तसं पाहिलं तर शिवसेनेचं वार आहे आणि घड्याळ आणि धनुष्यबाण शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत? पूजा खोराटे म्हणून या ठिकाणी उभा केलं जिल्हा परिषदला आणि चौगले नरतवडेचे घड्याळ या चिन्हामधून उभा केलेलं आहे. बरं. काय खोराटेंचं काम आहे इथं? खोराटेंचं काम अशा प्रकारचं आहे की गेले 70 वर्षापूर्वीच्या कालावधीचा विचार केला तर कैलास शिवाजीराव खोराटे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि त्यांनी दीनदलित, गोरगरीब, इतर सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलवून नोकऱ्या दिल्या होत्या. जी काय मागासवर्गीय लोक असेल, महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, या लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या देण्याचं काम म्हणजे कोणत्या माध्यमातून केलं? काळामध्ये धरणाचे शिल्पकार म्हणून त्यांनी आद्य प्रवर्तक ते आहेतच. त्याचबरोबर दोदुंगा वेदंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, मौनी विद्यापीठासारख्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी इथं विद्यापीठ असताना त्या ठिकाणी जागा कमी पडल्यामुळे त्या ठिकाणी काय केलं आहे, विद्यापीठ हे गारवून लागलं. पण त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक ह्याच्यामध्ये मोठा वाटा होता आणि त्यांचंच काम ते वारल्यानंतर विठोजीराव खोराटे हे धुरा सांभाळत आहेत. तेही त्या ठिकाणी धुरा सांभाळत असताना तरुणांना रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर हे करत असताना आज प्रगती होण्यासाठी त्याने अतिशय परिश्रम घेतलेले आहे. परंतु आज युवकांच्या माध्यमातून विचार केला तर जिल्हा परिषद निवडणुका लागल्या असल्याकारणाने जिल्हा परिषदेमध्ये पूजा खोराटे
त्यांनी यांचा वारसा जो आहे कैलासवासी शिवाजीराव खराटे यांची नाचून या ठिकाणी काम करत आहे. आणि विशेष म्हणजे हे काम करत असताना आज ते इंजिनियर आहेत, त्यांचा मालकसुद्धा इंजिनियर आहेत, परंतु त्यांचा असा प्रकल्प आहे की तरुणांना रोजगार द्यावा, महिलांना रोजगार यावा. आणि हा रोजगार देत असताना की अतिशय दीनदलित गरीब जी लोक आहेत त्यांना सहकार्य कसं करता येईल या माध्यमातून जिल्हा परिषदेची उमेदवारी घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे आज सांगायला हरकत नाही की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना अतिशय अग्रेसर अशा प्रकारच्या महिला वर्ग आहे. आणि त्या महिला वर्गाच्या माध्यमातून आज कुटीर उद्योग असेल, लघु उद्योग असेल, सहकार क्षेत्र असेल, याच्या माध्यमातून तरुण मुलींना कसं काम देता येईल याचा ते विचार करत आहेत. म्हणून आम्ही त्यांना उभे केलेलं आहे. आणि उभा करत असताना धनुष्यबाण हे चिन्ह घेतलेलं आहे. विशेषतः जर पाहिलं तर महायुतीचं सरकार केंद्रात आहे, राज्यातसुद्धा महायुतीचं सरकार आहे. आणि या माध्यमातून आज विचार करत असताना उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब काम करत आहेत, त्यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडून उमेदवारी घेतलेली आहे. आणि 100% सांगतो की आमच्या तिन्ही सीटा सोलापूर मतदारसंघ, सरवडे मतदारसंघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती तिन्ही 100% सीटा ह्या निवडून येणार आहेत. यामध्ये आज मी तुम्हाला ग्वाही देत आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर एका बाजूला मोरे आहेत, त्याच्यानंतर मानसिंग पाटलांची हे सुद्धा आहे, मिसेससुद्धा आहे. हां, बरोबर आहे की काय होईल वाटते हे पहा, शेवटी प्रत्येकानं तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्गामुळे महिला वर्ग समजा उत्साहित झालेला आहे, नाही असं नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्यालाही या ठिकाणी तिकीट मिळावं, आपणही निवडून यावं. परंतु आज जर समजा वारं पाहिलं तर महायुतीचं वार आहे. आणि या महायुतीच्या वारामध्ये आज आम्ही जर समजा विचार कोणता केला असेल तर आम्ही महिलांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणार आहे. त्याच्यामध्ये सहकार क्षेत्रातून असली तर क्षेत्रातून महिलांनाही समजा म्हणजे मुलींना रोजगार मिळावा हा आमचा पहिला मुद्दा आहे. बरं, तुमच्या या सरवडे मतदारसंघात तुमच्या उमेदवाराचं काय होईल? 100% आमची सरवडे मतदारसंघातून ही सीट निवडून येणार आहे. ही त्यामध्ये काही अडचण असणार नाही. मामा हे म्हणा लागलेत सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खोराटेंचं वारं आहे, काय सांगताय तुम्ही? आहे आता राजूदादा खोराटे साहेब बाबेबाचे एक झालेले आहेत, त्यामुळं इथं आता वजन वाढलंय सरवड्यात, वजन वाढले. बर, त्यामुळं त्या सीटेला जरा मतदान होईल असं वाटतंय. पण तुमचं ते उमेदवार येतात काय तुमच्या ह्याच्यात मतदारसंघात? आहेत का? आमच्या मतदारसंघात आहे ते. काय कामं झालेत का त्यांची? त्यांचा मालक आहेत कपिल खोराटे, ते आता तरुणाशी संपर्क साधून आहेत आता बरेच वर्ष. त्यांचे सासरे विठ्ठलराव खोराटे यांनी बिद्री कारखान्याचं व्हाईस चेअरमन चांगलं सांभाळलंय. त्या पूजा खोराटे त्यांचे बी चुलते बिद्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते, त्यांनी सुद्धा चांगली धुरा. आणि त्यांच्याकडे राजकीय वारसा आहे, तिकडं पाठीमागं चांगला वारसा आहे, इकडं सरवड्यात चांगला वारसा आहे. त्यामुळं राजकीय घराणं असल्यामुळं त्या मुलगी बी चांगली शिकलेली, इंजिनिअरिंग झालेली आहे. पण समोर बलाढ्य आहेत. असू दे, बलाढ्य असलं तर आता लोकशाही आहे, कुणाला मदत देईल काय केईल, तरुण वर्ग आहे. त्यानंतर लाडकी बहीण पैसे सरकारनं दिलेले आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीचा पाठिंबा आहे. मग यावेळेला 7 तारखेला तुमच्या उमेदवाराला लाडक्या बहिणीचा पाठिंबा मिळणार काय? मिळणार 100% मिळणार. मग 7 तारखेला काय? ज्यावेळी शिंदेसाहेब खोडा स्कूलमध्ये आलते त्यावेळी लाडक्या बहिणींनी त्यासनी हातात हे बांधलं, भरपूर महिला होत्या, त्यांचं अभिनंदन करायसाठी राख्या बांधल्या. मग ह्या वेळेला काय होईल 7 तारखेला? आता 7 तारखेला तुम्ही बाकीचं मुंबईचा ह्याचा निकाल बघितलं सा, त्याप्रमाणे इकडे बी वारं ते येणार. कोण उमेदवार निवडून येणार? पूजा खोराटे. मगापासून आम्ही काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात. लोक म्हणतात खोराट्यांची शीट येणार, का हो? खोराट्यांचा तसा कामाची पद्धत अगदी उत्कृष्ट आहे, तळागाळाच्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोचतात. त्यामुळे काय ती 100% तळागाळांच्या कार्यकर्त्याच्या दिलदलितांच्या सगळ्यांच्याकडे त्यांच्या वडिलांचा फोटो वगैरे सगळीकडं तिने भरपूर कामं केलेत. राधानगरी काळामोडी धरणाचे ते शिल्पकार आहेत, कारखान्याचे शिल्पकार आहेत, संस्था अनेक तिने उभा केलेल्या. त्या माध्यमातून साहेबांनी भरपूर लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळं खोराट्यांची शीट ही 100% धनुष्यबाण हे 100% विजय होणार, त्यात काही शंका बाळगायची गरज नाही आहे. हा छाती ठोकपणे आम्ही सांगू शकतो. समोर पण बलाढ्य आहे, असू दे की त्या पद्धतीची सुद्धा ही शीट उभा आहे ना. त्यामुळं आणि आंबेडकर साहेबांचं ह्यांना भरपूर म्हणजे हे आहे, पाठिंबा आहे. त्यामुळं काही अडचण येणार नाही. यावेळेला तुमच्या
तुमचा उमेदवार कोण आणि काय होणार? आमचा उमेदवार पूजा कपिल खोराटे हं. हे 7% 100% गुलाल हा आमच्यावर पडणार आहे, त्या सीटवर पडणार आहे. ह्याची काही शंका बाळगायची गरज नाही आणि कुठल्याही ज्योतिषाची ह्याला गरज नाही आहे. ते स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तसं म्हणायला गेलं तरी पण ते दोन्ही पण तगडे उमेदवार आहेत. बरं, तरी सुद्धा कुणाचं वालाय? वार तसं असलं तर आमच्याकडे पालकमंत्री असल्यामुळे जरा कामं वगैरे केलेले आहेत आणि आमची जरासं म्हणजे फोराडे गटाचे आहेत ते पूर्वीपासून राजकारण आहेत, राजकारण करणारे आहेत आणि त्यांचे जे सुनबाई आहेत ते बी राजकारण घरातले आहेत, पूजा खोराटे पण आहेत. त्यामुळं जरा राजकारण असल्यामुळं कामाचं कुठलीही म्हणजे विकास कामं म्हणा काहीतरी इतर कामं कुठली पण असू द्यात ती करतील असं वाटतंय आणि पालकमंत्र्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे काय प्रश्न नाही. पण समोर पण तसं आव्हान मोठं आहे. तसं पण आहे, मग तेच म्हणलं ना तुम्हाला, तगडे उमेदवार दोन्ही पण आहेत. तर आपल्याकडे पालकमंत्री असल्यामुळे तिने विकास कामं वगैरे केलेले आहेत आणि ह्यांचं बी राजकारण म्हणजे घरानं म्हणजे पूर्णपणे मागची पण राजकारण आहेत आणि आत्ताची पण राजकारणाचे आहेत. त्यामुळं त्यांना एवढं काय 7 तारखेला काय होईल वाटते? 7 तारखेला तसा म्हणायला गेला तर महायुतीचा उमेदवार येईल. महायुतीचा म्हणजे कोण? पूजा खोराटे. जिल्हा परिषदची निवडणूक लागली, माहित आहे का? माहित आहे. कोण उमेदवार आहेत माहित आहे? पूजा कपिल खोराटे. काय वहिनींचं काम आहे त्या? रस्त्यांचं कामच चालू केलेले आहेत बरं. आणि त्यांचं गोरगरिबांच्यासाठी त्यांनी सहकार्य केलेलं आहे. पहिल्यांदाच आल्यात त्या, हां. तरी पण त्यांची वाडवडिलांच्या पासून चालूच आहे. हां. शिवाजीराव खोराटे त्या संस्थेच्या मध्येच आमचे बंधुराज कामाला आहेत, कार्यरत आहेत, बरं. शिक्षक म्हणून आहेत हां. आणि त्यांनी रस्ता कामं केलेली आहेत हां. आणि अडचणीला त्या उभा आहेत. त्यांच्या आई सासूंच्यापासून चालू आहेत, सासू सासरे त्यांचे बरं. कार्यरत आहेत. वहिनींचं येणं जाणं असते काय? असतं तुमच्या संपर्कात आहे? आहेत. मग महिलांसाठी असं काही करतात काय ते वेगळं? हो, करतात ना. काय केलंय? कसं म्हणजे आम्ही घरात असल्यामुळे बाहेर त्या कार्यरत असतातच. गोरगरिबांच्यासाठी हाळीला उभा देतात, जातात बाहेर फिरायला जातात, कोणाची तरी असली अडीअडचण त्या धावून जातात. बरं, काय होईल निवडणुकीत? पूजाताईच निवडून येणार. ताईच निवडून हां येणार. ह्या म्हणतात पूजाताई निवडून येणार, खरं आहे काय? होय होय का बरं? का त्या म्हणतात म्हणून? नाही त्या म्हणतात म्हणून हं. परंपराच आहे. बरं. त्यांच्या सासूबाई पण निवडून होय. आलेल्या होत्या. हां. अंजनाताई खोराटे जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या. त्या पण आलेल्या. होय. बरं. मग ह्या वेळेला काय वाटतंय मग? पूजाताईच निवडून येणार. पूजाताईच निवडून येणार. होय. बरं, तुम्ही काय म्हणताय मग? आम्ही म्हणता पूजाताईच निवडून कारण येणार. वाडवडला जी जे चालत आले हां. तेच कायम राहणार. तेच काय पुढे राहील. हम्म. कोण उभारले तुमच्या इथून? पूजा कपिल खोराटे. बरं. त्यांचं आहे धनुष्यबाणची. हां. निवडून नक्की येणार. वहिनींचं काय काम आहे का इथं? आहे की रस्ते वगैरे हे काय असं महिलांसाठी काय केले का त्यांनी? महिलांच्यासाठी केले की आहेत व्यवस्थित आहेत खरं पण पलीकडे पण चांगले उमेदवार दिल्यात. दिल्यात बरोबर आहे. हां. खरं पण पूजाताई पण चांगले आहेत. करतील काम आमचं पण पुढे. महिलांचं काय काम करतात का ते व्यवस्थित? करतात. बरं. मग या निवडणुकीत काय होईल वाटते? निवडून नक्की येणार. काय ताई म्हणतात ते निवडून येणार पूजाताई, खरं आहे का ते? येणार का उगाच कारण त्या त्यांची म्हणाल्या- नाही घरची परंपरा म्हणजे त्यांची चालत आहे आणि काम त्यांची म्हणजे घरच्यांची पण चांगली आहेत काम. बरं. तर खोराटींची कामं आहेत का? आहेत खरं सांगायला अहो लागलं. खरंच भरपूर आहेत. आहेत कामं. त्यांनी कामं संस्था बरोबर. बऱ्याच उघडलेत. हां. आहेत काम आहेत सगळे कामे चालू आहेत व्यवस्थित हां. त्यांचे. मग काय वाटते या 7 तारखेला होणार? नक्की निवडून येणार त्या. कोण येणार निवडून? पूजाताई कपिल खोराटे. ताई कोण येणार? येणार कोण येणार? मॅडम येणार पूजा येणार. जिल्हा परिषदची निवडणूक लागल्या मावशी. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली कोण उमेदवार आहे माहित आहे काय? आहे की कोण आहे? पूजा खोराटे. पूजा खोराटे आहेत. हं. काय निवडणुकीला काय निवडून येतील काय? येतील की. का हो? तिने सहकार्य केलंय, रस्ता केलाय आमच्या आंबेडकर साहेबांनी हां. आणि आम्ही सगळे खोराटेच्याकडे सगळे त्याची निवडून आणणार. खोराट्यांची येतात का तुमच्याकडे काय? येतात की. येतात, तुमची विचारपूस करतात काय? करतात. आलतात तुमच्या गावात केव्हा येतात. येतात? काम कसं आहे त्यांचं? हाय की चांगलं आहे. मग काय होईल निवडणुकीत? निवडणुकीत सहकारी सगळीच करणार निवडणूक लढविणार येणार की. कोण येणार निवडून? पूजा येणार की. येणार निवडून. काय मावशी ती म्हणाले पूजा येणार निवडून, काय येणार काय? येणार की. का हो? काय येणार निवडून?
मला त्यातलं काही येत नाही येत नाही मग हम्म, कोण त्याच हाय निवड. म्हणतात ते बरोबर आहे काय होय होय हा? हाय की हा? हाय येतील निवडून येणार की येणार हा बरं. मतदान करणार ना तुम्ही करणार की कोण उभारले माहिती आहे का भागात तुमच्या पूजा खोराटे पूजा कोराडी उभारल्यात बरं काय मग काय त्यांचं काम आहे काय हाय की काय कामं केली तू आमचं काम केलं आमच्या मालकाला तिच्या आजी सासऱ्याने नोकरी लावली बर आजा सासऱ्यांना नोकरी लावली होय मग तेच आम्ही खातोय आजी सासऱ्या नोकरी लावलेलंच खातोय आम्ही त्याचं आम्हाला इसरायचं होत नाही बर बर पण पुढे पण जरा उमेदवार तगडं दिले आज त्यांच्या विरोधात देऊन देत की आम्ही आहे की उभा आम्ही आहे की उभा आम्ही धनुष्यबाणालाच मत देणार बर मग काय ठरविलाय असं म्हणा होय होय ठरवलंच आम्ही काय ठरविलं असं मला आम्ही धनुष्यबाणाला मत देणार आमच्या बर निवडून येतील काय येणार की पण कधी गाठभेट होत्या का हो तुमची कधी येतात का त्या वहिनी तुमच्याकडे तुझ्या वहिनी येतात की येतात की हं? येतात की भेटते की बोलते की आम्हा संग बोलत्या आमचं जाणं येणंच तिथं आहे खाईमचं हा पूर्वी बसणंच आमच्या आज सासऱ्यापासूनच जाणं येणं आहे पूर्वी पास आहे होय सगळं. होय होय मग आमचं आता पूर्वी. निवडणुकीत उभारल्यात होय, राहिलेत की मग आता काय होणार मग आता? होणार निवडून येणार की येणार येणार की काय कोण उभारले तुमच्या इथनं आमच्या इथले खोडे साहेबांची कोण उभारले कोराडी साहेबांचे सून नाव काय पूजा बर काय होणार मग निवडणुकीत पूजा येणार की निवडून काय येणार हो? असं का हे रस्ता विचार केला त्यांनी हे केले आंबेडकर हे होती त्यांच्या संघ बर तुमचं मत आहे? कोराट्यांचं काय काम आहे जरा सांगा की तुम्ही आता वयस्कर आहे तुम्हाला हा. माहित असणार काय सांगा की जरा हा? ही काय ते धरण बांधलं हे कारखाने जे होते सगळे हा. हे असं कामं केले आज बर मग आता काय होईल वाटते निवडणुकीत कोण निवडून येणार ही पूजा येणार की याच येणार होय राधानगरी तालुक्यातील सरोडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण सकाळपासून होतो आपण या मतदारसंघातील स्थानिक नागरिकांच्याकडून या उमेदवारांच्याबद्दल जाणून घेतलं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि या संपूर्ण प्रतिक्रिया आपण या KK न्यूजच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया